नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आजच्या भागात भेटूया द व्हाईट पर्ल डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरचे डॉक्टर सूरज तांबे आणि स्नेहा तांबे यांना. सो डॉक्टर सूरज तांबे सर आणि डॉक्टर स्नेहा पाटील तांबे मॅम. म्हणजे आमचे विठोबा रखुमाई. तुम्ही आज इथे या मंचावर आहात, या खुर्च्यांवरती आहात. कसं वाटतंय तुम्हाला, काय फिलिंग आहे? खूप छान वाटतंय. आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खरंच थँक्यू, मनापासून आभार आहे. आणि स्पेसिफिकली तुमच्या भेटीसोबत येस, अजून जास्त छान. सोने पे सुहागा. मला सर बरं वाटतंय, कारण मला शिकायला मिळतं. आणि मी एकंदर तुमचा जो काय स्टडी माझ्यापर्यंत पोहोचला, आपण सुरुवात ग्रामीण भागापासून केलेली आहे. Yes. कुठलीही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही आज 3 क्लिनिक्स, 2 रुरल भागामध्ये, संगमनेरमध्ये आणि एक नाशिकमध्ये चालवता आहात. नाशिकमध्ये पहिलं आणि खूप कमी ठिकाणी असणारं असं एक अद्ययावत मशीन तुम्ही तुमच्या डेंटल फील्डमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि अतिशय शिद्दतने, इमानदारीने एकमेकांचा प्रपंच उत्तम सांभाळून विथ लाफिंग स्माईल, प्लीझंट स्माईलने तुम्ही नाशिककरांची स्माईल जपता आहात, ती दुरुस्त करता आहात. इट्स अ ग्रेट वर्क. तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो Thank you, मच. sir. थँक्यू. Thank you. सो आता मी पहिल्या प्रश्नाकडे वळतो डिरेक्टली, की व्हाईट पर्ल डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, हे व्हाईट पर्ल हे जे नाव जे आलेलं आहे, या नावाच्या पाठीमागचं काय गमक आहे, काय रिझन काय आहे? द इन्व्हेंटर ऑफ द नेम बर डॉक्टर स्नेहा बर ही या बाबतीत डिस्क्रिप्शन देईल. येस मॅम, प्लीज सांग. खूप रॅन्डमली आलेलं ॲक्च्युली असं डोक्यात. असं खूप रिसर्च केला आणि मग ते नाव ठेवलं असं नाही आहे. ते जस्ट क्लिक झालं आणि की तुम्हाला मोती वगैरे आवडतो का? हां, त्याला एक गर्ल्स लव्ह ज्वेलरी. बरं बरं. मग व्हाईट गोल्ड असं का नाव ठेवलं? कारण असं काहीतरी हवं होतं दॅट सिम्बलायझेस टूथ. टूथ, क्या बात आहे. सो व्हाईट पर्ल इज अ प्रेशियस थिंग. सो व्हाईट पर्ल बेसिकली आपण म्हणतो पर्ल इज अ प्रेशियस थिंग. बरोबर. सो एनिथिंग दॅट शुड सिम्बलाइज टूथ इज व्हाईट पर्ल. बर So we have given the name the white pearl. बरोबर. So basically we are highlighting the importance of the tooth through Correct. our name. करेक्ट. Yes. आणि White आपल्याकडे असे मोत्यांसारखे दात चमकवून मिळतील, Yes. बनवले जातील, हे नसले तुम्हाला तरी इंडिकेट. मिळतील. नसले तरी मिळतील 101%. येस सर, तुम्ही काहीतरी सांगत होता, मी तुम्हाला कट केलं. सर व्हाईट टूथ आणि व्हाईट पर्ल म्हणजे पर्ल म्हणजे टूथ आहे हे आपण पेशंट्सला कन्व्हे करतोय की बरोबर. आपलं नाव द व्हाईट पर्ल, बरोबर. द व्हाईट टूथ. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणत्याही कलरचे दात घेऊन आलात किंवा नाही जरी असेल तरी आम्ही तुम्हाला मोत्यासारखे दात देऊ. द व्हाईट पर्ल वी विल गिव्ह, क्या Yes. बात. असं आमचं मोटिव्ह आहे. बरोबर. आता या नावाचं जे आपलं क्लिनिक आहे सर, त्याच्या स्थापनेबद्दल आता मी तुमच्याकडे येतो आहे. आधी सुरुवात झाली संगमनेरला, येस सर. तुम्ही तिकडनं सुरुवात केली, तुमचे 2 क्लिनिक तिकडे होते. मग तुम्ही नाशिकमध्ये 3 वर्षापूर्वी आला, तिथे खूप छान एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. आणि अद्ययावत अशी यंत्रसामग्री, महागडी यंत्रसामग्री जी तुम्ही इथे आणलेली आहे या तुमच्या क्लिनिकमध्ये. तर हा सगळा जो प्रवास आहे तो तुम्ही थोडक्यात मला सांगा सर. येस सर. सर मी सुरुवात केली डेंटिस्ट्रीची 2012 पासनं. बरं. मी त्यानंतर एकदा प्रॅक्टिस चालू केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला MDS हवं आहे. बरोबर. तर मी त्यावेळेला 2012 ते 15 ह्या पॅचमध्ये मी माझं MDS शिक्षण घेतलं. सायमल्टेनियसली त्या शिक्षणासोबत मी माझी प्रॅक्टिस पण चालू ठेवलेली. बरोबर. म्हणजे मी कन्सल्टेशन्स करायचो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. 2015 मी स्वतःचं सेंटर ओपन केलं एक छोट्याशा ग्रामीण गावामध्ये. बरोबर. आश्वी म्हणून गाव आहे अश्वी. संगमनेर तालुक्यामध्ये. बरं. मला त्यावेळेला भरपूर लोकांनी म्हणजे माझे इनलॉज, माझे पॅरेंट्स सगळ्यांनी सांगितलेलं की तू गावाच्या ठिकाणी MDS लेवलची प्रॅक्टिस का करतोय. बरोबर. बट माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की आय शुड सर्व माय बरोबर. मेडिकल Actual प्रॅक्टिस people. इन रुरल एरिया. बरोबर. तर मग त्यामुळे मी 2015 आश्वी या ठिकाणी काम स्टार्ट केलं. बरोबर. आणि कोणालाच अपेक्षित नव्हतं की मला तिथे इतका प्रचंड प्रतिसाद भेटेल. मिळेल. बट फॉर्च्युनेटली गॉड्स ग्रेस आम्हाला तिथे उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आम्ही 3-4 वर्ष कंटिन्यू तिथे प्रॅक्टिस करून आम्ही तालुका लेवलला शिफ्ट झालो संगमनेरमध्ये. बरोबर. संगमनेरमध्ये आपण ह्यूज प्रॅक्टिस सेटअप केली सर. ऑलमोस्ट 7 चेअर डेंटल क्लिनिक अरे वा. आहे त्या एरियामधलं वन ऑफ द
बेस्ट आहे. बिगेस्ट क्लिनिक आपण म्हणू शकतो. तिथे पण सगळे ग्रामीण पेशंट्स आपण Treat केले. ट्रीट करतोय, अजून पण करतोय. आणि याच्यातला सगळ्यात मोठा टास्क सर, आपण वैयक्तिक ऑन रेकॉर्ड डॉक्टर स्नेहा आणि मी 25,000 पेशंट्स प्लस पेशंट्स आजपर्यंत आपण ट्रीट केले. बाप रे, 25,000. आणि स्पेसिफिकली सर यात हायलायटिंग पॉईंट की डेंटल इम्प्लांट सर्जरीज मोर दॅन 5,000 वी हॅव परफॉर्म्ड ऑलरेडी. वा. त्यानंतर सर ऑलमोस्ट 2018-19च्या फेजमध्ये आम्हाला असं वाटलं की वी शूड अपग्रेड आवर टेक्नॉलॉजीज. बरोबर. आणि तो काइंड ऑफ फ्लो पेशंट्सकडे इथे नाही आहे. जे ग्रामीण ठिकाणी त्यांना उत्तम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज पाहिजे ते तिथे उपलब्ध नाही आहे. तर मग दॅट टाईम वी शिफ्टेड टू नाशिक. बर. अर्थात ते 2 सेंटर्स अजूनही रनिंग आहेत. वा. वी ऑल्सो प्रॅक्टिस ओव्हर देअर. बर. तिथे पण आपण डेंटिस्ट आहेत, कलिग्स आहेत. आत्ता नाशिकमध्ये जेव्हा सेंटर ओपन केलं तेव्हा असं ओपन करायचं होतं की जिथे आपल्याला ऑल अंडर वन रूफ पाहिजे. बर. म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी पेशंटला क्लिनिकच्या बाहेर जाण्याची गरज गरज नसावी. पडली नाही पाहिजे. वन्स द पेशंट कम्स पूर्ण ट्रीट होऊन तो घरी गेला पाहिजे. बरोबर. तर ह्या सेंटरला सर आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा म्हणजे खूप ऑड प्लेस होती. असं वाटलेलं की तिथे आपल्याला काहीच नाही. बट कुठे आज सर? ती सिटीच्या सेंटर प्लेस झाली आहे, हार्ट ऑफ द सिटी, अपोजिट सिटी सेंटर मॉल, बर द स्टेटस बिल्डिंग, बर बर मॅकडॉनल्ड आणि स्टारबक्सच्या एक्झॅक्टली वरती. बर. तर अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला सर. पेशंट्स पण बऱ्यापैकी स्टेबिलिटी मिळाली, खूप छान प्रतिसाद मिळाला. ट्रीटमेंट्स चालले मॅडमच्या सपोर्टनी खूप छान चालू आहे. पण टेक्नॉलॉजी सगळ्या आणल्या जेणेकरून एव्हरी पेशंट इज हायली सॅटिस्फाईड. क्या बात आहे. आपल्या क्लिनिकमध्ये मॅम कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट केल्या जातात? खासियत काय आपल्या क्लिनिकची? बेसिकली आपल्याकडे जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिटेक्शन बर किंवा टू ड्रॉ डायग्नोसिस. बर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात डायग्नॉस्टिक एड्स जे आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल फ्रॉम 2D एक्सरे टू 3D एक्सरे, बर. म्हणजे सगळे आपल्याकडे इक्विपमेंट्स अंडर वन रूफ आहेत. हा. आफ्टर प्रॉपर डायग्नोसिस जो आपला ट्रीटमेंट प्लॅन आपण डिसाईड करतो त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पण आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत. बरोबर नंतर पार्ट येतो ट्रीटमेंटचा. बरोबर ट्रीटमेंटसाठी जे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले मशीन्स लागतात ते सगळे आपल्याकडे आहेत. अशी बरोबर. एकही गोष्ट नाही जी आपल्याकडे नाही आहेत. क्या बात. आज आपण 3D इम्प्रेशन्स घेतो, म्हणजे दाताची मापं जे आधी घ्यायचंय बरोबर. मॅन्युअली ते बरोबर. आपण कम्प्लिटली स्टॉप करून आपण बरं. कम्प्लिटली 3D वर शिफ्ट झालो, अच्छा. जेणेकरून पेशंट जे आहे ते अल्ट्रा कम्फर्टेबल होतात, बरोबर त्यांना ती प्रोसेस खूप इझी होते. बरोबर सो अशा पद्धतीचे जे चेंजेस आहेत, डिजिटलायझेशन जे आहे ते आपण आपल्या क्लिनिकमध्ये ठेवलं आहे. बर So to summarize, basically detection and treatment of any oral disease including teeth and other tissues. बर Then आपला फॉर्टे आहे ओरल इम्प्लांट्स, डेंटल इम्प्लांट्स. बर. सो डेंटल इम्प्लांट सर्जरीज आपल्याकडे सातत्याने होत असतात. इम्प्लांट ट्रीटमेंट बद्दल काय प्रबोधन तुम्ही द्याल लोकांना? टेक्नॉलॉजी एवढी नव्हती की पेशंट्सला दंतरोपण म्हणजे डेंटल इम्प्लांट करून ते वेदनांमधून जाऊन एवढ्या सगळ्या दातांची ट्रीटमेंट करणं शक्य नसायचं. बरोबर खूप एक्सपेन्सिव्ह पण होती, बरोबर प्लस खूप त्रासदायक होती, आणि सर्जरी म्हटलं की ती भीती असायची. बरोबर. ठीक आहे. तर बेसिकली डेंटल इम्प्लांट्स म्हणजे काय आहे की आपण गमावलेला दात त्याच पद्धतीने त्याच ओरिजिनल फीचर्सने लुक्सने परत आपण आणू शकतो. बरोबर. 10 पट जास्त ताकद नॅचरल दातापेक्षा. अरे वा. ठीक आहे. बरोबर आणि अगदी ते 72 तासामध्ये तुम्ही बरोबर. एकही दात नसेल तर 72 तासामध्ये तुम्हाला इम्प्लांटच्या मदतीने 32 दात तुम्हाला घेऊन जाता येतात. बरोबर म्हणजे सडन ट्रान्झिशन होतं बरोबर. आणि इमिजिएटली पेशंटला खाता पिता येतं. अरे वा. आधी ती खूप मोठी सर्जरी मांडली जायची, बरोबर. बट आता ती टेक्नॉलॉजीच्या मदतीने इतकं सिम्प्लिफाईड झालं आहे. आणि बेस्ट पार्ट इज डेंटल इम्प्लांट्स मी करतो, इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे आणि रेडिओलॉजिस्ट आहे. बर आमचं दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये Combination. त्या ट्रीटमेंटला प्लॅन करण्यासाठी जी सर्जिकल गाईड लागतं, बरोबर. ठीक आहे, आधी इन्सिजन द्यायचे, ओपन करायचे, टाके टाकायचे, ती सगळं बंद झालं आहे. बर ठीक आहे. मॅडम मला रेडिओलॉजिकली मदत करतात. ते टेम्पलेट आपण 3D प्रिंट करतो. बर त्या 3D प्रिंटेड मॉड्यूलने किंवा त्या 3D प्रिंटेडच्या गाईडने वी प्लेस द गाईड इन टू द पेशंट्स माउथ बर आणि विदाऊट
एनी सुचर म्हणजे टाके न देता हो, इम्प्लांट्स अगदी तासाभरात सर्व प्रोसिजर संपते. पूर्णच्या पूर्ण इम्प्लांट तासाभरात संपतं. हा, तर आता 32 दातासाठी 32 इम्प्लांटची गरज आहे का? नाही. प्रत्येकाच्या मनात हा डाऊट असतो की खूप एवढे दात नाही आहेत मला, म्हणजे एवढे स्क्रू टाकायचे का? स्क्रू बोलले जातात त्याला बेसिकली, पण ते दंतरोपण म्हणतो आपण त्याला. बरोबर. पण असं नाहीये. अगदी लोअर आणि अप्पर जॉला 6 आणि 6 इम्प्लांट्स पुष्कळ पुरेसे. झाले, पुरेसे झाले, आणि त्याच्या साहाय्याने आपण पाहिजे तसे दात बनवू शकतो. बर. आणि मेन म्हणजे हे जे दात बनवण्यासाठी आपण थर्ड पार्टीवरती डिपेंडंट असायचो. बर. आधी आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे, मग आपण लॅबला पाठवायचो, ते कुरिअर आलं की नाही, याला फोन कर, त्याला फोन कर, ट्रॅक कर, त्या गोष्टी आता इलिमिनेट झाल्यात. बरोबर. म्हणजे आपल्याकडे अशी सोय आहे की इम्प्रेशन्स डिजिटली लगेच घेतले जातील, त्याचे 3D मॉडेल्स प्रिंट केले जातील, आणि टेक्निशियन्स लगेच आपलं इन हाऊस फॅब्रिकेट करून पेशंट्सला देऊ शकतात. बरोबर. जे काही छोटे छोटे चेंजेस आहेत, आता मेनली जे फिमेल पेशंट्स आहेत यंग, मला अशी स्माईल हवी आहे, मला तशी स्माईल हवी आहे, सेलिब्रिटी सेलिब्रिटी स्माईल, अक्षरशः तुमच्यासारख्यांचे फोटोज दाखवतात, मला अशी स्माईल हवी आहे. बर. तर मग ते अचीव्ह करता येतं, हम्म. असं नाहीये की नाही करता बरं. येत. ऍक्च्युली सर, तुम्ही जर एखादा फोटो तुमचा दाखवला की असं मला हवं आहे, तुमची ट्रीटमेंट न करता मी माझ्या AI फीचर्स वापरून, डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून आय कॅन शो यू हाऊ युअर टीथ आर गोइंग टू बी. बर. सगळं मला आधी दाखवते. तर वन्स यू अप्रूव्ह दॅट, येस मला हे आवडलंय, की मग आम्ही प्रोसीड करतो. वा. म्हणजे हवी तशी स्माईल बनवते आणि परमनंट. क्या बात आहे. असं नाही की तुम्हाला दात बनवलेत किंवा लॅमिनेट केले, विनियरिंग केले, स्माईल डिझायनिंग केलंय, की तुम्हाला फार लिमिटेशन्स असतात, तुम्हाला हे नाही खायचंय, ते नाही खायचंय. ॲब्सोल्युटली नो लिमिटेशन्स. क्या बात. सगळं काही तुम्ही खाऊ शकतात, पिऊ शकतात, एव्हरीथिंग यू कॅन एन्जॉय. वा. मॅम, साधारणपणे रोज दातांची काय किमान काळजी घेणं फार आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रशिंग. 2 वेळा ब्रशिंग झालीच पाहिजे, बर. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्या अगोदर. बर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हो. किमान एवढं तरी केलं पाहिजे. बर. ब्रशिंग करताना प्रॉपर ब्रशिंगचं टेक्निक माहिती पाहिजे. बर. आता अशीही लोक असतात की आम्ही रोज ब्रश करतो तरी आमचे दात खराब होत आहे किंवा दातावरती थर साचताय किंवा दात किडताय, बरोबर. अशा कंप्लेंट्स देतात. सो प्रॉपर ब्रशिंग टेक्निक माहिती असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बर. हा झाला ब्रशिंगचा पार्ट. परत ब्रश जो लाईक टेक्निकचा पार्ट. सेकंड थिंग, द इक्विपमेंट दॅट वी यूज बर. फॉर ब्रशिंग. जसं टूथपेस्ट आहे आणि टूथब्रश आहे. सो सॉफ्ट ब्रिसलचे टूथब्रश वापरणे, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट वापरणे, म्हणजे असे टूथपेस्ट वापरणे ज्याच्यामध्ये फ्लोराईड आहे. बर. आणि जे IDA FDI अप्रूव्ह केलेले टूथपेस्ट आहेत तेच वापरणे. बर. फ्लॉस, डेंटल फ्लॉस म्हणजे एक थ्रेड असतो, त्याच्याने तुम्हाला आपण 2 दातांच्या दातांमधला गॅपमध्ये जो गॅप असतो किंवा जी हिरडी असते ती क्लीन करत असतो. बरोबर. थर्ड थिंग, माउथवॉश यूज करणं किंवा गागल्स करणं. बरोबर. काहीही खाल्ल्यानंतर किमान आपण गागल केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर शक्यतो डेंटल डिसीजचा जो अकरन्स आहे त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. बरोबर. सो हे जे बेसिक गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला डेंटिस्टकडे ट्रीटमेंटसाठी व्हिजिट करण्याची पण गरज शक्यतो पडत नाही. बरोबर. बट स्टील डेंटल व्हिजिट, रेग्युलर डेंटल व्हिजिट फॉर चेकअप हे मॅन्डेटरी आहे. बरोबर. ॲटलिस्ट वन्स इन अ 6 months और ट्वाइस इन अ इयर बरं. हे रेकमेंडेड गोष्टी आहेत. बरोबर. येस. बोलण्याची समरी ही आहे सर की नाशिककरांच्या दातांची काळजी घेण्यासाठी आपली जी ही पर्ल नावाची जी आपली जी इन्स्टिट्यूट आहे, आपली जी Dental पर्ल clinic. नावाची डेंटल क्लिनिक जी आहे ती सज्ज आहे आणि ते नाशिकला चमकवून नाशिककरांची स्माईल बरकरार ठेवूनच पुढे जात राहणार आहेत. त्यामुळे सर, ज्या पद्धतीने तुम्ही दोघं जण काम करतात, आपले रूट्स न विसरता ते फार महत्त्वाचं आहे सर. फॉरगेट द रूट्स. एक्झॅक्टली. तुमचं विजन पण खूप मस्त आहे, तुमची एकमेकांच्याबरोबरची साथ पण खूप अमेझिंग आहे सर. नक्कीच Thank you so much. नाशिककर आपल्यालाच पहिली पसंती देतील आणि मला माहिती आहे की आपल्याकडे जाल त्यांचे दात नक्कीच शाबूत राहतील. थँक्यू सो मच तुम्ही इथे थँक्यू आलात सो सर. मच. थँक्यू. थँक्यू सो मच.